नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल मी स्वागत करतो. बघा, तुम्ही थंबनेल बघितलेच आहे की ज्या गोष्टीसाठी तुम्ही वेट करत होता, ओके, महाराष्ट्र सिटी 2025साठी, ओके, म्हणजे जी काही तुम्हाला ॲडमिशन घ्यायची होती त्याची कॅप राऊंडची प्रोसेस सुरू झालेली आहे. ठीक आहे, म्हणजे कॅप राऊंडमध्ये तर रजिस्ट्रेशन कसं करायचं एकदम स्टेप बाय स्टेप गाईड करणार आहे. ओके, आणि जे काही विद्यार्थी महाराष्ट्र CET ज्या विद्यार्थ्यांनी दिली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगसाठी महाराष्ट्र CET थ्रू ॲडमिशन्स घ्यायचे आहे यांच्यासाठी आपण A to Z माहिती, ओके, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, बघा, सर्वप्रथम अतिशय महत्त्वाचं म्हणजे जी काही कॅप रजिस्ट्रेशनची डेट आहे, ओके, ती आजपासून म्हणजे 28 जून ते 8 जुलै 2025पर्यंत ही म्हणजे 10 दिवसाची जी काही डेट आहे डेट तुम्हाला राहणार आहे. ठीक आहे, बघा, आपण स्टेप बाय स्टेप A to Z माहिती इथे बघणार आहे. बघा, सर्वप्रथम स्टेप पहिली, जी काही महाराष्ट्र सिटीची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे, ओके, या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायचं आहे. ठीक आहे, इथे, ओके, त्याच्यानंतर ओके, बघा, अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये तुम्हाला BTech 2025-26 इंजिनिअरिंग ॲडमिशनचा हा टॅब निवडायचा आहे. मग या टॅबमध्ये गेल्यानंतर न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन किंवा तुम्ही जर एक्झाम फॉर्म भरत असताना, ओके, जेव्हा CETचा एक्झाम फॉर्म भरला तेव्हा तुमच्याकडे जो काही लॉग इन ID पासवर्ड होता त्या ID पासवर्डनं तुम्ही लॉग इन करून पण पुढच्या स्टेप्स करू शकता. ओके, त्याच्यामुळे न्यू रजिस्ट्रेशन म्हणण्यापेक्षा तुमच्याकडे ऑलरेडी तो ID पासवर्ड आहे, त्यात काही शंका नाही आहे. तोच ID पासवर्ड यूज करून तुम्हाला त्या पुढल्या स्टेपमध्ये जायचं आहे. बघा आता, ओके, बघा, ही कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन, बघा, तुमचं फुल नेम, ओके, मोबाईल नंबर, मेल ID, ओके, आणि तुम्हाला पासवर्ड क्रिएट करायचा आहे. ठीक आहे, एक लक्षात घ्या, जो काही मेल ID टाकत आहे, जो काही तुम्ही मोबाईल नंबर टाकत आहे, जो काही मेल ID टाकत आहे, ओके, आणि जे काही नाव आहे हे अतिशय केअरफुली टाकायचं आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणजे आत्ताच नुकतंच तुम्हाला 12वीचं स्टेटमेंट आणि बोर्ड सर्टिफिकेट पण मिळालेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तिथं कोणत्या प्रकारचं तुम्हाला नाव विचारायचं आहे, म्हणजे सुरुवातीला सरनेम पाहिजे की तुमचं नाव पाहिजे की मिडल नेम पाहिजे, या सगळ्या गोष्टी क्लिअरफुली त्यांनी जसं इन्स्ट्रक्शन्स दिल्या तशाच करायच्या. ठीक आहे, आणि तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो OTP त्याच्यात एंटर करून तो मोबाईल नंबर व्हेरीफाईड करून घ्यायचा. म्हणजे काय आहे ना, म्हणजे तुमचा मोबाईल म्हणजे तो जो काही तुम्ही नंबर आहे टाकलेला आहे तिथं तो ॲक्टिव्ह आहे असं तिथं क्लिअर कट होऊन जातं. ठीक आहे, आफ्टर दिस सक्सेसफुल, म्हणजे ही जी काही पहिली स्टेप आहे, ओके, विदिन काही मिनिटातच तुमची होऊन जाते. ओके, आफ्टर सक्सेसफुल रजिस्ट्रेशन लॉग इन युझिंग द रजिस्टर्ड मोबाईल अँड द पासवर्ड. ओके, तुम्हाला इथं पासवर्डपर्यंत क्रिएट करायला लावला. एकतर मोबाईल जो काही तुम्हाला मोबाईल नंबर तुम्ही व्हेरीफाय केला त्याच्याने आणि जो काही तुम्ही पासवर्ड क्रिएट केला, ओके, त्यांनी तुम्हाला काय करायचं, लॉग इन करायचं. ओके, त्यानंतर बघा तिसऱ्या स्टेपला या. ओके, यू विल नाव बी डायरेक्टेड टू द कॅप ॲप्लिकेशन फॉर्म. म्हणजे जी काही पहिली जी काही स्टेप 2 होती तिथे एक जनरल इन्फॉर्मेशन, मेल ID, मोबाईल नंबर, या सगळ्या गोष्टी होत्या. ओके, त्यानंतर बघा आपल्याला स्टेप बाय स्टेप आता. ओके, बघा, फुल नेम ॲज पर SSC सर्टिफिकेट, ओके, SSC मार्कशीट, SSC 10वीच्या मार्कशीटवर ज्या प्रकारे नाव आहे तिथेच तो टाकण्याचा प्रयत्न करा. ओके, तुमचं जेंडर, ओके, डेट ऑफ बर्थ, आफ्टर दॅट नॅशनॅलिटी, ओके, डोमेसाईल स्टेटस, वेदर यू बिलॉंग्स टू द महाराष्ट्र स्टेट ऑर अदर स्टेट. ओके, त्यानंतर यू हॅव टू चूज युअर कॅटेगरी, SC ST OBC जे काही तुमच्या कॅटेगरी आहे ते सिलेक्ट करायचं. ओके, मायनॉरिटी स्टेटस इफ ॲप्लिकेबल, जर तुम्ही म्हणजे तुमच्याकडं जर पुरावा असेल तर ते करायचं. ओके, मग जो काही नंतरचा टॅब येतो तो क्वालिफिकेशनचा येतो. ठीक आहे, तुम्ही SSC झाला आहे, तुमचा HSC झाला आहे, बोर्ड नेम, ओके, समजा तुम्ही अमरावती बोर्डमधून झाला, नागपूरमधून, ओके, जो काही तुमचं पासिंग इयर आहे आणि तुम्हाला टाकायचा आहे मार्क. ओके, आणि महाराष्ट्र सिटी 2025चा जो काही ॲप्लिकेशन नंबर आहे आणि तुम्हाला जो काही पर्सेंटाईल मिळाला आहे तो तुम्हाला तिथं पुट करायचा. समजा तुम्हाला JEE थ्रू पण हा फॉर्म जर भरायचा असेल तर तुम्ही तसंही करू शकता. ओके, विशिष्ट कोटा राहतो. ठीक आहे, त्या जर JEEच्या कोट्या थ्रू जर तुम्हाला भरायचं असेल तर इट इज ओके. ओके, त्यानंतर तुम्हाला ॲड्रेस डिटेल द्यायचा, परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस दोन्ही सेम राहिला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ओके, बघा, आफ्टर दॅट ॲड्रेसमध्ये तुम्हाला पिनकोड आणि स्टेट आणि डिस्ट्रिक्ट या सगळ्या गोष्टी तिथं फिलअप करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला कॅन्डिडेट टाईप सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट ॲप्लिकेबल ऑप्शन्स, होम युनिव्हर्सिटी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी, ऑर्फन, डिपेंड्स, PW, TWS, मायनॉरिटी और EWS. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सिलेक्ट करायच्या तिथं. ओके, कॅन्डिडेट टाईप्समध्ये. ठीक आहे, एखाद्या व्यक्ती समजा TFWSचा फॉर्म भरला असेल तर तो हे सिलेक्ट करणार. EWSवाला असेल तर तो विद्यार्थी आहे, डिफेन्सवाला असेल तर, ऑर्फनवाला असेल तर PW. ओके, हे सगळे तुम्हाला कॅन्डिडेट तिथं टाईप सिलेक्ट करायचं. ठीक आहे, मग ओके, आफ्टर दॅट
स्टेप 4, you have to upload the documents. Okay, upload the scanned documents, PDF and JPG. जो काही फॉर्मॅट तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर दिलेला आहे तोच आपल्याला तिथे सबमिट करायचा आहे. ठीक आहे. बघा जे काही मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स आहेत जे तुम्हाला अपलोड करायचं ते सांगतो. तुमचा स्कोर कार्ड MHTCETचा, 10वी 12वीची मार्कशीट, स्कूल लिव्हिंग TC, ठीक आहे, डोमेसाईल आणि तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट, त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी जर तिथे असेल. ओके, दीज आर द ऑप्शनल दिसत आहे. समजा जर मॅन्डेटरी राहिलं तर नक्कीच तिथे भरायला विसरू नका. ओके, आफ्टर दॅट बघा हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला मी याच्या अगोदर एक व्हिडिओ पण केला होता, कोणते डॉक्युमेंट्स लागतात कोणते नाही, ती याच कामासाठी लागतात. ठीक आहे. त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल जो काही कॅटेगरीचा बिलॉंग करतो तो. ठीक आहे. त्यानंतर EWS सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, डिसॅबिलिटी, डिफेन्स, ऑर्फन, मायनॉरिटी, ॲफिडेविट अँड फोटो अँड सिग्नेचर. ओके, फोटो सिग्नेचर इज द मॅन्डेटरी. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं फिल करायच्या आहे. ठीक आहे. बघा, इन्श्युअर ऑल द अपलोड डॉक्युमेंट्स अँड क्लिअर रिडेबल ॲज पर द फॉर्मॅट. ओके, जो काही तुम्हाला फॉर्मॅट दिला आहे PDF म्हणा किंवा JPG, ओके, तो जो काही स्कॅन आहे तो क्लिअर राहिला पाहिजे. ओके, आणि एक मी सजेस्ट करतो मायक्रोसॉफ्ट लेन्स या प्ले स्टोरवरून हा एक ॲप्लिकेशन डाउनलोड करा. इट विल बी बेटर टू यू. ओके, बघा त्यानंतर कन्फर्म अँड सबमिट करायचं आहे. चेक ऑल द डिटेल्स केअरफुली. परत एकदा ओके, फॉर्म सबमिट करण्याअगोदर पूर्ण तुम्हाला डिटेल्स चेक करायच्या. ओके, after that you have to click on submit application. Okay, once the application submit, okay, you cannot they edit the details. Okay, so look it carefully. 6वी स्टेप आहे, जो काही तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरला तो तुम्हाला प्रिंट करायचा आहे. ओके, प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म म्हणून तो PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमच्या डिव्हाइसमध्ये किंवा तुम्ही ज्या काही सायबर कॅफेवरून फॉर्म भरता ते तुम्हाला हे करायचं. बघा, त्यानंतर 2 स्टेप्स राहतात, E-स्क्रुटिनिटी आणि फिजिकल स्क्रुटिनिटी. बघा, ही जी काही स्क्रुटिनिटी आहे तुम्ही घरबसल्या म्हणा, तुमच्या मोबाईल डिव्हाइसवर म्हणा, लॅपटॉपवर म्हणा किंवा सायबर कॅफेमध्ये पण करू शकता. पण ही फिजिकल स्क्रुटिनिटी जे काही फॅसिलिटेशन सेंटर्स दिलेले आहे, ठीक आहे, FC सेंटर्स, तिथे जाऊनच तुम्हाला सगळे तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथे व्हेरीफाय करायचं आहे. ओके, नो नीड टू विजिट द FC सेंटर, सबमिट डॉक्युमेंट्स ऑनलाईन. ओके, नो प्रॉब्लेम. E-स्क्रुटिनीचा काही प्रॉब्लेम नाही. ओके, आणि E-स्क्रुटिनीची डेट आफ्टर दॅट 8 जुलै म्हणजे त्याची डेट नाही माहीत आहे मला, पण ती पण डेट आपण कन्फर्म करून घेऊया. ठीक आहे. त्यानंतर विजिट फॅसिलिटेशन सेंटर विथ द ओरिजिनल डॉक्युमेंट्स फॉर द व्हेरिफिकेशन. ओके, त्याच्यासाठीच ती फिजिकल स्क्रुटिनी असते. ओके, बघा 2-3 इम्पॉर्टंट नोट्स आहेत. बघा, ओनली द व्हेरीफाईड कॅन्डिडेट्स कॅन पार्टिसिपेट इन द चॉईस फिलिंग अँड द अलॉटमेंट. ठीक आहे, जे काही कॅन्डिडेट व्हेरीफाय झालेले आहे, कीप युअर ॲप्लिकेशन ID अँड पासवर्ड सेफ. ओके, फॉलो द शेड्यूल published by the CTC for the provisional merit list, grievances and the final list. म्हणजे हे सगळं तुमचं प्रक्रिया झाल्यानंतर, ओके, सुरुवातीला ते प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लावणार, मग ग्रीव्हन्स देणार तुम्ही. ओके, आफ्टर दॅट दे विल डिक्लेअर द फायनल मेरिट लिस्ट. ओके, बघा ही एक संपूर्ण डिटेल प्रोसेस आहे. ओके, काय आहे ना की लाईव्ह मला दाखवता नाही आलं. एखादा विद्यार्थ्याचा समजा मी जर ID पासवर्ड घेऊन जर या गोष्टी जर संपवल्या असतात तर काय आहे ना, ते यूट्यूब त्या क्रेडेन्शियलवाला जो काय तो व्हिडिओ लवकरात लवकर रिमूव्ह करतात. ओके, त्याच्यामुळे मला त्या सगळ्या डिटेल्स इथं घ्यावं लागलं, एक त्याची PDF बनवावी लागली आणि PDFच्या स्वरूपात तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागल्या. ठीक आहे, A to Z माहिती तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म कशी भरायची. की काही जर अडचण झालं तर तुम्ही नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही नक्कीच कमेंट करायला विसरू नका. ओके, दिस इज द A to Z total information about the how to fill the application for the CAP round. Okay, so thank you for watching this my video. So see you in the next video.